नमस्कार प्रेक्षकांनो, कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय, आता मोरे साहेब आपल्या बायकोबरोबर आणि मुलीबरोबर शॉपिंग करण्यासाठी बाजारामध्ये आलेले असतात। तर आता मोरे साहेब शॉपिंग करत असतात आणि तेवढ्यातच आपण पाहतो तेथे सत्या आलेला असतो आणि सत्या हा आता खूपच रागाच्या भरामध्ये असतो। सत्याला मोरे साहेबाचा खूपच राग आलेला असतो। तो आता रागाच्या भरात तिथे येतो आणि डायरेक्ट मोरे साहेबाचे कॉलर पकडतो आणि आता सत्या म्हणू लागतो, तुझी कशी हिम्मत झाली रे वाघमाऱ्यांना फसवायची? आणि तुझी एवढी हिम्मत, आता ना तुझा कार्यक्रमच मी फिक्स करणार आहे। असं म्हणून आता तो मोरे साहेबांची कॉलर पकडतो आणि त्याला आता धमकी देऊ लागतो। तेवढ्यातच आता मोरे साहेब म्हणू लागतो, अरे सत्या, तुला ना लाज वाटली पाहिजे। वाघमारे माझ्या लहान बहिणीसारख्या आहेत माझ्यासाठी। आणि सत्या, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती। तू एवढ्या खालच्या पातळीला जाऊन विचार करू शकतोस, मला वाटलंच नव्हतं। आता मोरे साहेबांचं हे बोलणं ऐकून इकडे सत्या आता विचारात पडतो आणि आता सत्या मोरे साहेबांना म्हणतो, वाघमाऱ्यांचं मग तुमच्यावर प्रेम नाहीये, मग त्यांनी मला घटस्फोट का बरं दिला? नेमकं वाघमारे माझ्याबरोबर अशा का वागल्या? आता सत्या विचारात पडतो। तर इकडे आता मोरे साहेब त्याला सगळं काही सांगू लागतात। त्यानंतर पुढच्या सीनमध्ये पाहतो, इकडे मंजू आता आपल्या घरामध्ये रडत बसलेली असते, कारण जेव्हा सत्या हा घरात आलेला असतो आणि आतोबाला तो धमकावत असतो, त्यामुळे मंजूने सत्याला उलट बोललेले असते आणि त्याला घरातून हाकलून लावलेले असते आणि त्याला उद्धटपणे बोललेली असते की तुझा आता माझ्याशी काहीही संबंध नाही आणि तू इथे यायचं नाही। अशा शब्दात सत्याला ती बोललेली असते आणि त्यामुळे तिला आता खूप वाईट वाटत असतं। खरं तर आता मंजूचा पण नाईलाज झालेला असतो, त्यामुळे ती आता रडत बसलेली असते। तर मित्रांनो, कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपल्याला मोठमोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत आणि लवकरच सत्य आणि मंजू पुन्हा एकत्र येतील का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। जर तुम्हाला कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहायचे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।